नमस्कार सर्वांना। बांधकाम कामगारासाठी अनेक वेगवेगळ्या योजना येत असतात आणि त्या बांधकाम कामगारांपैकी एक महत्त्वाची योजना जे तुम्ही थंबनेल मध्ये बघत असाल ही सर्व बांधकाम कामगारांना भेटणार 4200 रुपये। तर हे बांधकाम कामगार कोणाला भेटणार, कोण यासाठी पात्र आहेत, काय काय डॉक्युमेंट लागतात आणि हे कधी भेटतात, तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि असेच नवनवीन योजनेचे व्हिडिओ बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील। तर बांधकाम कामगारामध्ये तुम्ही थंबनेल मध्ये बघत असाल की 4200 रुपये हे बांधकाम कामगारांना भेटत असतात। तर ते कोणत्या बांधकाम कामगारांना भेटतात, तर जे बांधकाम कामगार ऍक्टिव्ह अशी नोंदणी आहेत अशा सगळ्या बांधकाम कामगारांना ही 4200 रुपये भेटतात। आता बऱ्याचशा बांधकाम कामगारांनी दरवर्ष त्यांचं कार्ड रिन्यू करावं लागतं। आपलं कार्ड जर ऍक्टिव्ह नसेल तर इनऍक्टिव्ह झाले असेल तर ते ऍक्टिव्ह करून घ्यावं लागतं। जे बांधकाम कामगार ऍक्टिव्ह आहेत अशाच बांधकाम कामगारांना हे 4200 रुपये भेटतात। तर ही योजना आहे कौशल्य प्रशिक्षण योजना। तर ह्या योजने माध्यमातून तुम्हाला 15 दिवसाचं प्रशिक्षण भेटतं आणि त्या 15 दिवसाच्या प्रशिक्षणानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटतं आणि ह्याचा ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला क्लेम करावा लागतो आणि त्यानंतर तुम्हाला या क्लेम मार्फत तुमच्या बँक खात्यामध्ये 4200 रुपये जमा होतात। तर बघा यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात। सर्वप्रथम यासाठी तुमचा आधार कार्ड लागतं। आधार कार्ड सगळ्यांकडे आहे, त्यासोबतच तुमचा फेस आयडी म्हणजे तुमचा एक प्रोफाईल फोटो लागतो। तुमच्या प्रोफाईल फोटो नंतर प्रोफाईल फोटो म्हणजेच काय, तुमच्या आधार कार्ड वगैरे जो प्रोफाईल फोटो असतो आपण ऑनलाईन पद्धतीने बघितला असेल तसा एक तुमचा प्रोफाईल फोटो लागतो। त्याच्यानंतर तुमचं बँक पासबुक लागतं। बँक पासबुक यासाठी की तुमच्या ज्या बँक खात्यामध्ये पैसे येणार आहेत, क्लेम करायचा आहे त्यासाठी जे बांधकाम कामगारामध्ये तुम्ही बँक पासबुक दिलेलं आहे असं बँक पासबुक लागतं। त्याच्यानंतर आता आपल्या सगळ्यांना माहिती की 1 रुपयाची पावती बंद झालेली आहे, त्यासोबत आता तुम्हाला ई कार्ड भेटतं। बघा ई कार्ड तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि तुम्हाला हे 4 डॉक्युमेंट लागतात। तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागतं, तुमचा प्रोफाईल फोटो लागतो, बँक पासबुक लागतं आणि ई कार्ड। तुमचं हे 4 डॉक्युमेंट असल्यानंतर तुम्ही यासाठी पात्र आहात। तर आता आपण बऱ्याच दिवसापासून बघितलं असेल की इलेक्शन लागण्याच्या आधी बऱ्याच बांधकाम कामगारांना हे 4200 रुपये भेटलेले आहे। त्यांचं ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं प्रशिक्षण झालेलं आहे आणि त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं क्लेम केलेला आहे 4200 रुपये आणि तिथं अपॉइंटमेंट घेऊन तिथं थंब दिलेला आहे आणि काही दिवसामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये हे 4200 रुपये जमा होणार आहेत। आता ही योजना पहिल्यापासून सुरू नव्हती, ही नंतर आता सुरू झालेली आहे। त्यामुळेच ही योजना सगळ्याच बांधकाम कामगारांना भेटणार आहे। आता सगळेच म्हणजे काय, ज्यांची बांधकाम कामगारामध्ये ऍक्टिव्ह अशी नोंदणी आहे, ज्यांचं जर रिन्यू करायचं असेल तर रिन्यू करून घ्या। बरेच बांधकाम कामगार आहेत की जे रिन्यू करायचे राहिलेले आहेत, बऱ्याच जिल्ह्यामध्ये रिन्यू फुल झालेला आहे। तर रिन्यू कशा पद्धतीने करायचं ते जर माहिती लागत असेल तर कमेंट नक्की करा। जर तुम्हाला बांधकाम कामगारामध्ये नवीन नोंदणी कशी करायची आहे ते ती करायची असेल तर कमेंट नक्की करा। तर आता बघा, बांधकाम कामगार जर तुमची ऍक्टिव्ह नोंदणी असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। तुमच्या गावामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये अनेक कॅम्प असे राबवण्यात येणार आहेत पुढे आणि सगळ्याच बांधकाम कामगारांना यांची ऍक्टिव्ह नोंदणी आहे अशा सगळ्याच बांधकाम कामगारांना 4200 रुपये भेटणार आहेत। बांधकाम कामगारामध्ये असून बऱ्याचशा स्कीमा आहेत, बऱ्याच योजना आहेत। या सगळ्या योजनेबद्दल सविस्तर माहिती प्रत्येक योजनेबद्दल जर तुम्हाला माहिती लागत असेल तर कमेंट नक्की करा। आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। धन्यवाद।